बुद्धीचा पालट धरारे काही मागता नाही मनुष्य देह आपल्या हिताचे नवती सायास गृहदार आस धन वित्त अवचित निधान लागले हाती भोगावी विपत्ती गर्भवास यावे जावे पुढे ऐसेची कारण भोगावे पतन नरकवास आपुल्या हिताचे नवती सायास गृहदार आस धन वित्त तुका म्हणे धरी आठवयादिही तुका म्हणे धरी आठवयादिही नाही तरी काही बरे नव्हे आपुल्या हिताचे नवती सायास गृहदारास धनवित्त पांडुरंगा करो प्रथम सिंहासनस्थं पदां भोजते जस्पदिप्रदेशं गिरीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवतारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रयजननी देवाची बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपल्या हिताचे नवती सायास गृहदारा आस धन वित्त प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबारे मानवी जीवनाला एक उपदेश विचार करतायत. महाराज सांगतात, बाबा मानवी जीवनामध्ये काय करा, परिवर्तन करा, बदल करा. त्याचा अर्थ संसारिक आसक्तीच जीवनामध्ये धरून न राहता परमार्थ मार्गाचा विचार करा. कारण हा जो देह आहे हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, ज्यावेळी मानवी जीवनाचा अभ्यास केला गेला त्यावेळी माणसं बहुधा स्वहिताचा विचार करण्यापेक्षा अन्य असणाऱ्याच गोष्टीमध्ये सायास आणि कष्ट करत असताना महाराजांच्या नजरेस पडले. महाराज सांगतात, कशासाठी सगळा प्रयत्न घडतोय, ग्रहदारास धनवित्त यासाठी सगळा प्रयत्न घडतोय, स्वहिताचा मात्र विचार होत नाही, त्यासाठी सायास घडत नाही. आणि महाराज सांगतात, बाबा हा मनुष्य देह प्राप्त झाला, हा खऱ्या अर्थाने कसा मिळाला, हा अचानक अवचित खऱ्या अर्थाने या ठिकाणी सापडलेला आहे. नाही तर गर्भवासासारखं खडतर दुःख या ठिकाणी जीवाला भोगावं लागतंय. आणि मग महाराज पुन्हा सांगतात, बाबा मानवी जीवन मिळालंय आणि उद्धाराचा प्रयत्न जीवनामध्ये घडला नाही तर हेच खऱ्या अर्थाने येण्या जाण्याचं कारण आहे. आणि पुन्हा नरकवासासारखं खडतर दुःख जीवनामध्ये भोगावं लागतं. आणि म्हणून महाराज सांगतात, बाबा एक काम करा, हा देह मिळालाय तर याच देहामध्ये भगवान परमात्म्याची पांडुरंगाची आठवण धरा, नाही तर काही बरं नाही. विठ्ठल आज आपण सर्व या ठिकाणी श्री क्षेत्र धुंदलगाव या धुंदलगाव नगरीमध्ये कुठल्या निमित्तानं उपस्थित आहोत. निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी विश्वनाथ माधवराव पाटील डमाळे यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. त्यांच्या पश्चात असणारा सर्व त्यांचा परिवार, त्यामध्ये त्यांची 2 मुलं आहेत, श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ पाटील डमाळे आणि श्री बबनराव विश्वनाथ पाटील डमाळे. त्यांच्या कन्या आहेत अलकाबाई साहेबराव पाटील सूर्यवंशी बळेगाव आणि 2 बंधू आहेत, त्यामध्ये श्री काशीनाथ माधवराव पाटील डमाळे आणि श्री मच्छिंद्र माधवराव पाटील डमाळे. आदी करून समस्त डमाळे पाटील परिवार, डमाळे पाटील परिवाराची सर्व आप्तेष्ट नातलग मंडळी, सर्व पाहुणी मंडळी, त्याचबरोबर सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. आजच्या सेवेच्या निमित्तानं परम आदरणीय हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वरजी महाराज पवार माऊली, त्याचबरोबर आदरणीय श्री विनिकरी बाबा, आदरणीय भागवताचार्य श्री गोरख महाराज बाभुळगावकर आहेत, त्याचबरोबर डॉक्टर साहेब प्रकाश महाराज वाघ डॉक्टर साहेब आहेत, गायनाचार्य, त्याचबरोबर आदरणीय श्री शिवादादा
उंदीरवाडीकर आहेत, आदरणीय हरिभक्तवान श्री शिवनाथ महाराज भागवताचार्य महाराजांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर भजनी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेबजी काका यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती. आदरणीय गायनाचार्य शाहीनाथजी महाराज माऊली आहेत उंदीरवाडीकर आदी करून सर्व आपण गावातले मंडळी, डमाळे पाटील असतील, सर्व टाळकरी वारकरी मंडळी, सर्व मंडळी उपस्थित आहे. मृदंग सम्राट आदरणीय श्री म्हस्के महाराज, गणेशजी महाराज म्हस्के, त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुरेशजी महाराज आवारे बाबा, आदरणीय हरिभक्तपरायण शास्त्रीजी एकनाथजी महाराज गोरे महाराज, त्याचबरोबर आदरणीय श्री अरुणजी काका आहेत वाघ, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांच्याद्वारा निमंत्रण प्राप्त झालं परमार्थस्नी श्री संतोष महाराज वाघ आदी करून या परिवाराकडून या ठिकाणी येण्याचा अर्थात संपर्क झाला, येण्याचं निमित्त प्राप्त झालं. आणि आपण सर्व उपस्थित पाहुणे मंडळी आणि गावकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही चिंतन सेवा आपल्याला नियोजित आणि मर्यादित वेळेमध्ये भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची आहे. सेवेच्या आरंभाला थोडासा विलंब झाला, उशीर झाला, दिवस उन्हाळ्याचे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी गरमी जास्त आहे, नाही थोडा वेळ आपण या ठिकाणी ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करणार आहोत. विठाला जीवन जगत असताना आपण जर एक जगताचा अभ्यास केला, परिशीलन केलं, अवलोकन केलं तर या जगतामध्ये 84 लक्ष योनी आहेत आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ जीवन जर कोणाचं असेल तर ते मानवाचं जीवन आहे. कारण माणसाच्या ठिकाणी जी प्राप्त असणारी शक्ती आहे, प्राप्त असणारी जी ज्ञानशक्ती आहे, विचारशक्ती आहे, प्रगल्भ अशी असणारी विशेष बुद्धिमत्ता आहे, ही भगवान परमात्म्याच्या कृपेनं माणसाला विशेषत्वाने काय झालेली आहे, प्राप्त झालेली आहे. तसा जर विचार केला तर अन्य प्राणी माणसापेक्षा शक्तीच्या दृष्टीनं कधी सरस ठरू शकतील. कारण वाघासारखा प्राणी आहे, सिंहासारखा प्राणी आहे, हत्तीसारखा प्राणी आहे, या सगळ्यांचा विचार केला तर ही शक्तीच्या दृष्टीनं माणसापेक्षा कशी आहेत, सरस आहेत, बलवान आहे. जर विचार केला तर हत्ती म्हणजे प्रत्यक्ष बलाचं प्रतीक आहे, बल म्हणजेच हत्ती आहे. अर्थात जर विचार केला तर बलवान, बल म्हटलं की हत्तीकडे लक्ष सहजच जातं. त्याचबरोबर शूरता, वीरता, धैर्यशीलता हे सगळे असणारे गुण कुठे आहेत तर वाघ असेल, सिंह असेल, अन्य सुद्धा आणखी सगळे प्राणी आहेत. जर एक चांगला विचार केला तर भगवान परमात्म्याने प्रत्येक प्राण्याला स्वसंरक्षणासाठी काही ना काही एक शक्ती दिलेली आहे, काही ना काही एक शक्ती दिलेली आहे. त्या शक्तीनं तो प्राणी या जगामध्ये प्रकाशित आहे, किंबहुना सुसुरक्षित आहे. जर विचार केला तर मग कुठलाही प्राणी घ्या, एक कल्पना करा तुम्ही, सर्प आहे, सर्पाच्या दातामध्ये काय आहे, सापाच्या दातात अर्थात सापाच्या मुखामध्ये दात आहे आणि त्या दातामध्ये काय आहे तर विष आहे. त्या विषाची सगळ्यांना भीती आहे. साप चावतो म्हणून माणसं घाबरत नाही, तर साप चावल्यानंतर यदा कदाचित एखाद्या वेळी जगाला सोडून जावं लागू शकतं याची माणसाला भीती आहे. तसं चावणारे काही प्राणी कमी आहेत का, कुत्रा चावतोय. आणखीन विचार केला तर दुसरे सुद्धा छोटे मोठे चावणारे भरपूरच आहेत ना, पण त्यांच्या चाव्यानं काही होत नाही किंवा थोडा मोठा बहु त्रास होईल. परंतु साप जर चावला तर न जाणो जगाचाही निरोप घ्यावा लागू शकतो, त्याचं माणसाला भय आहे. पण एक कल्पना करा, जर यदा कदाचित त्या सापाच्या दातामध्ये विष नसतं किंवा मुखातच दात नसता तर त्याला कोण घाबरलं असतं, कोणी घाबरलं नसतं. कधी काळी त्याचा दोरीसारखा सुद्धा वापर माणसांनी केला असता. म्हणून जर कधीतरी विचार केला तर ज्या सापाच्या मुखामध्ये दात नाही, ज्याचा दात काढला जातो त्याला खेळवल्या सुद्धा जातं, पाहिजे तसं नाचवल्या सुद्धा जातं. मुद्दाच असा आहे ती त्याच्यासाठी स्वसंरक्षणासाठी त्याला ती शक्ती देवाने दिलेली आहे. आणखीन विचार केला तर अन्य सगळे प्राणी आहेत, मग त्यांच्या कधी संरक्षणासाठी असेल किंवा तो त्यांचा असणारा गुण हा कशात कधीतरी उपयुक्त सुद्धा ठरत असतो. आणि म्हणून जर विचार केला तर मानवी जीवन सुद्धा आहे. तसा जर विचार केला तर मानवी जीवनाच्या आणि अन्य सगळ्या प्राण्यांच्या काही गोष्टी कशात आहे, समान आहे. काही गोष्टी समान आहे, पण माणसाची विशेषता ही त्याच्या ज्ञानात आहे. महाराज बोलतात, नाथ महाराज, आर निद्रा भय मैथून सर्व योनीसे समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाहुनी. जर विचार केला आहार आहे, निद्रा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अन्य प्राण्यांच्या आणि मानवी जीवनाच्या सुद्धा काही समान आहे. प्रत्येकाला आहाराची गरज आहे, प्रत्येकाला निद्रेची अर्थात शरीर स्वास्थ्यासाठी निद्रेची गरज आहे. अर्थात प्रत्येकाला भय सुद्धा आहे, कशाचं ना कशाचं भय आहे. परंतु माणसाच्या ठिकाणी जर अधिक काय असेल तर ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल
माणसाच्या ठिकाणी आहे तर खऱ्या अर्थाने देवाला जाणण्याचं, देवाला प्राप्त करण्याचं आणि देवाचं भजन करण्याचं ज्ञान कोणाकडे आहे तर ते माणसाकडे आहे. याचे रे ही गडे देवाचे आणि कहे विचार केला तर याच देहामध्ये भगवान परमात्म्याचे भजन, नामस्मरण, चिंतन शक्य. याचे देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे अन्य ठिकाणी फार या सगळ्या गोष्टी घडू शकत नाही. भजन परमात्मा होईल सांगता येत नाही. बाकीचे जे प्राणी आहेत त्यांना त्यांच्या जीवन जगण्यापुरतं एक मर्यादित ज्ञान आहे, परंतु मानसाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्याची व्यापकता, त्याची विशालता, त्याचे ज्ञानाची उदारता जर आपण लक्षात घेतली तर किती असणारी विशेष आहे. जीव, जग आणि जगदीश्वर याचं चिंतन माणसाकडून होऊ शकतं. याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी माणसाकडे होऊ शकतो. आणि म्हणून जर विचार केला तर नाथ महाराज सांगतात मूळतः माणसाला अधिकच दिलंय ते ज्ञान आहे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञानी देही विदेही पाही पावती. जर विचार केला तर एक बाहुल्यासारखा हा मनुष्य देह निर्माण केला आणि याच्यामध्ये जर काय अधिक टाकलं असेल तर ते ज्ञान आहे. त्या ज्ञानाची मर्यादा किती विशेष आहे, किती मोठी आहे. याच देहामध्ये राहून विदेह स्थितीचा श्रेष्ठ आनंद आणि अनुभवू शकतो, आनंद घेऊ शकतो. हा विशेष अधिकार खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानवाला आहे. पुन्हा विचार केला तर माणसाच्या अधिकाराचाच विचार केला तर मनुष्य देहीचे ज्ञान आहे. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकेने दिला. जर विचार केला तर भगवान परमात्म्याने विशेष अशी कृपा करून माणसाला कोणता अधिकार दिला. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिद आनंद घन भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे या पदापर्यंत, या पदवीपर्यंत पोहोचण्याचा अधिकार जो आहे तो देवाने मानवाला दिलेला आहे, कृपा करून दिलेला आहे. कधी कधी व्यवहार जीवनात सुद्धा आपण जर विचार केला जगत असताना अनेक गोष्टी अनेकांना प्राप्त असतात. कोणाला एखादी कला असते, कोणाला एखादं कौशल्य असतं, कोणाला व्यवहारामध्ये अति चतुराईचं ज्ञान असतं किंवा कोणतंही क्षेत्र असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही माणसं निष्णात, निपुण आणि तरवेज असतात. मग याचं कारण आहे जे देवाने त्याला दिलेलं खऱ्या अर्थाने विशेषत्वाने हा असणारा विशेष त्याला गुण आहे, त्याला विशेष दिलेला अधिकार आहे. कारण का एक विचार केला तर सगळीच माणसं सारखी आहेत. देवाने सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी काही समान दिल्या, तरी पण एखाद्याकडे एखादी कला, कौशल्य हे जर अधिक असेल तर तो देवाचा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इतरांकडे एखाद्या वेळी जे नसेल आणि ते जर आपल्याकडे असेल तर त्यानं माणसाने भारावून जायचं नाही आणि कधी अभिमानात यायचं नाही. का? तो देवाने आपल्याला दिलेला विशेष एक गुण आहे किंवा ती शक्ती आहे, ते विशेष दिलेलं आहे. त्यानं मान सन्मान या सगळ्या गोष्टी मिळत असेल तर तो प्रसाद म्हणून स्वीकारला पाहिजे. त्याच्यासाठी माणसाला अभिमान होता कामा नये. पण कधी कधी उलट होऊन जातं. माणसं म्हणतात अरे बाबा तर मी होतो म्हणून ते खऱ्या अर्थाने तिथं सगळं व्यवस्थित झालं. तसं काही नसतं. कोणाकडून तरी देवाला ते करून घ्यायचंच होतं. त्याच्यात तुमचा योग आला हे देवाचे आभार मानले पाहिजे. हे खऱ्या अर्थाने देवाने आपल्या हातून करून घेतलं. त्या संबंधानं देवाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मुद्दा असा आहे की प्रत्येकाला काही ना काही एका व्यक्तीचा सुद्धा विचार करा. एखाद्या व्यक्तीकडे एखादा गुण जो आहे ना तो विशेष असतो.
की जो त्याच्याकडे असतो पण अन्यांकडे नसतो. पण अन्यांकडे जे काही विशेष कला असतात त्या मात्र कधी कधी आपल्याकडेही असू शकत नाही, असंही होऊ शकतं. मग अनेक क्षेत्र आहेत आणि जगाची व्यवस्था आणि गरज पूर्ण होण्यासाठी सगळ्यांची गरज असते, सगळ्यांची गरज असते. फक्त एक असतं जिथं ज्याची अधिक गरज असते तिथे त्याची अधिक चर्चा आणि विचार केला जातो किंवा त्याला अधिक मान दिला जातो. पण त्याने सगळं भागत नसतं. ती परिस्थिती, तो काळ बदलला की गरज बदलते आणि गरज बदलले की माणसं सुद्धा बदलत असतात. असंच असतं. जिथं ज्याची गरज असेल तिथं त्याचं प्रामुख्याने आठवण येते. म्हणून कधी कधी माणसं म्हणत असतात, बाबा तेव्हा तर फार फोन करत होते, आता करत नाही. आता ते फोनच करत नाही असं नाही, फक्त तुम्हाला करत नाही, कोणाला तरी करण्याचं काम चालूच आहे. कोणाला तरी फोन करतायत का? जी गरज समोर आहे ते काम करतायत. आणि तुम्हाला जरी हे करत नसतील फोन तर कोणीतरी करतच आहे ना, कोणाचं तरी तुमच्याकडे कामच आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की कुठला तरी एखादा गुण जो असतो ना, तो भगवान परमात्म्याने माणसाला सुद्धा इतरांपेक्षा विशेष दिलेला असतो. म्हणून अशी एखादी व्यक्ती नाही की त्याच्याकडे काही शक्ती नाही, कुठली ना कुठली शक्ती आहे. विचारच आपण हाच करतोय की मानवानं देव, अर्थात मानवाला देवाने जी विशेष शक्ती दिली आहे ती खऱ्या अर्थाने विचार शक्ती आहे, ती खऱ्या अर्थाने ज्ञान शक्ती आहे. त्या ज्ञानाचा अधिकार आहे देवाला जाणण्याचा. विचार केला तर जगद्गुरु तुकोबरे बोलतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हटले या मानवी जीवनाच्या जर विचार केला या देहाचा किंवा या देहाला प्राप्त असणाऱ्या आयुष्यरूपी साधनाचा तर काय अधिकार आणि काय योग्यता आहे. म्हटले सच्चिदानंद पदवी घेणे याचाच अर्थ आहे देवाला जाणून देवाला प्राप्त करता येतं. हा विशेष अधिकार ज्या जीवनाला आहे ते जीवन मानवी जीवन आहे. विठ्ठल विचार केला तर मुळातच हा देहच त्यासाठी दिला. देवे दिला देह, देवे दिला म्हटले भगवत भजनासाठीच दिला. देवे दिला देह भजना गोमटा. हा देहच भजनासाठी दिलेला आहे. आणखीन जर या ठिकाणी विचार केला तर दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. हे सगळं कशासाठी दिलं? म्हटले जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भव रोग. अर्थात जीवाची जीवदशा संपवून हा कठीण असणारा संसार सागर, हा भवसागर याच्यातून उद्धरून जाऊन देवाची प्राप्ती करण्याचा अधिकार ज्या जीवनात आहे ते मानवी जीवन आहे. म्हणून त्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान, हे सगळ्या गोष्टी दिल्या. म्हटले मग भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी मुख दिलं. याच्याद्वारा काय करायचे? भजन भक्ती करून भगवान परमात्म्याकडे जोडल्या गेला पाहिजे. जेणे तू जोडसी नारायण, भगवान नारायणाकडे जोडल्या गेला पाहिजे. यासाठी म्हटले हा देह आहे, त्यासाठीच या देहाची निर्मिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवाने सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर सरते शेवटी हा देह निर्माण केला. कशासाठी? देवाला जाणून देवाला प्राप्त करण्यासाठीच. विठाला विठाला श्रेष्ठ देह आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबर आहे खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला ही जाणीव करून देतात की बाबा अरे हा मानवी देह भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे.
तर मग जीवनामध्ये फक्त संसार आसक्तीमध्येच गुंतू नका. याच सगळ्या भौतिक उपलब्धीसाठी आणि या लोकांच्याच या भौतिक प्राप्ती अर्थात भौतिक उपलब्धीच्या प्राप्तीसाठीच फक्त प्रयत्नरत राहू नका. तर जीवनामध्ये काय करा, थोडासा बदल करा, परिवर्तन करा, पालट करा. कारण का हा जो देह मिळालाय ना, हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. अभंगाचं प्रथम थोडासा बदल करा, परिवर्तन करा. देहाची जीवनाची इथे कर्तव्यता लक्षात घ्या आणि जाणीवपूर्वक आपल्या जीवनाचा प्रवास करा. बुद्धीचा पालट धरा रे काही. का परिवर्तन करा? कारण का या जीवाचा अनेक जन्माचा प्रवास झालेला आहे आणि तशाच पद्धतीने हाही जर जन्म त्याचा गेला तर हा मनुष्य देह मिळून त्याला उपयोग काय होणार आहे? कारण का हा देह किती महत्वाचा आहे, किती मूल्यवान आहे याचा जर विचार केला, महाराज सांगतात बाबा पुन्हा पुन्हा हा देह मिळत नाही. पुन्हा पुन्हा काय म्हटले, हा देह मिळत नाही. कारण हा देह कधी मिळतो तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा अनेक जन्माचा प्रवास झाला मग सरते शेवटी या देहाचा लाभ झाला. बहुता जन्म अंती जोडी लागली हे हाती. म्हटले कधी हा संचय हा असणार अर्थात मनुष्य देहरूपी ठेवा कधी प्राप्त झालाय तर अनेक जन्माचा प्रवास झाला. मग बहुता जन्माती किती जन्म सांगता येत नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी तारा. म्हटले किती नक्की सांगता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ना किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित किंवा नित्य व्हावे फजित. जर विचार केला तर किती वेळाला जन्माला यायचं सांगता येत नाही. हे सारखं चालूच आहे आणि किती वेळा यायचं निश्चित असं काही गणित नाही. पण दुःख फजिती मात्र सारखी चालूच आहे. मग असा हा सारखा प्रवास आहे. असं नाही की नामदेव महाराजांनी सुद्धा हा सगळा विचार मांडलाच ना. महाराजांनी सांगितलं बाबा की सगळी असणारी 84 लक्ष योनीचा प्रवास जीवाला करावा लागतो आणि पुन्हा इतकाच नाही तर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हा सगळा प्रवास करायचा आहे. पुन्हा एकाच योनीमध्ये अनेक वेळा प्रवास करायचा आहे. मग वृक्षात जाणं आहे, त्याचबरोबर पक्षात जाणं आहे, जलचर आहे, भूचर आहे, सरपटणारे उडणारे हे सगळे प्राणी ह्या सगळ्यांच्या मध्ये प्रवास आहे आणि सगळ्यांचा प्रवास झाला की मग हा मनुष्य देह आहे. बरं असंही नाही, हा मनुष्य देह मिळण्यासाठी आणखीनही काही गणित आहे. काय गणित आहे? पाप पुण्याची समानता व्हावी लागते तेव्हा ही मनुष्य देहरूपी ठेवा मिळतो. जर विचार केला तर महाराज बोलतात ना महाराज पाप पुण्य समान समी तईची पावी जे कर्मभूमी तो जई पडे विषमी तई स्वर्गगामी का नरकी. जर विचार केला पाप पुण्याची समानता झाली एका रेषेत आलं तर म्हटले हा देह आहे. जर अधिक पुण्य झालं तर स्वर्गाकडे जाणं घडेल
आणि यदा कदाचित अधिक जर पाप झालं तर नरकाकडे जावं लागेल. पण ज्यावेळी समान परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी हा मनुष्य देह आहे, म्हणून हा सहज नाही. मग हा देह प्राप्त झालाय, मग या देहाची कर्तव्यता खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक अभ्यासली पाहिजे. कधी कधी काय होतं, मिळालेलं असतं आणि मिळालं म्हणजे त्याचं महत्व कळत नसतं माणसाला. मिळालेलं असतं आणि ते प्राप्त असतं, त्याचं महत्व कळत नसतं. पण त्याचं महत्व कधी कळत असतं, जे आपल्याकडं आहे आणि ते आपल्याला सहज वाटतं, पण त्याची अपेक्षा ज्यांना ते मिळालेलं नाही ते करतात. तेव्हा घरामध्ये आई वडील असतात, काही वाटत नाही पोरांना, उलट आणखी त्यांनाच बोलत असतात, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. पण त्यांची जाणीव, त्यांचं महत्व अधिक करून विशेषत्वानं कधी आपल्याला लक्षात येतं, एखाद्याचे दुर्दैवानं एखाद्याच्या बालपणामध्ये वडील गेले असेल, आई गेली असेल आणि मग त्यांना या जगामध्ये जगत असताना सगळा व्यवहार, हे सगळं जगत असताना वाटेला येणारा संघर्ष, ज्या वयामध्ये बालपणाचा आनंद घ्यायचा आहे, वडिलांच्या आधारानं आणि आश्रयानं जगायचं आहे, त्या काळात जर सगळी जबाबदारी आली तर केवढा मोठा तो डोंगर उचलावा लागत असतो. हे सगळं त्याला अनुभव असतो. त्याचं दुःख ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी आपल्या लक्षात येतं की आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आपले आई वडील आपल्या जवळ आहेत. पण हे कधी सहज आहे, कधी सहज कळत असतं ज्यावेळी ते दुसऱ्याकडे नसतं. तसा जर विचार केला, तुम्हा आम्हाला मानवी देह प्राप्त आहे, पण याचं महत्व खऱ्या अर्थाने कधी लक्षात आपल्याला येणार आहे, ज्यावेळी या देहाची इच्छा कोण करते तर स्वर्गीय कोणाला आहे तर स्वर्गातील देवाधिक या देहाचं महत्व जाणून आहे. मग इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके भावा जन्मा मग ही असणारं सगळं महत्व ते जाणून आहे. म्हणून हा देह आपल्याला मिळालाय. महाराज सांगतात याच देहामध्ये परिवर्तन करा, बदल करा, कारण हा पुन्हा पुन्हा मिळत नाही, तो सहज मिळत नाही, अनेक जन्माचे शेवटी मिळतो. पाप पुण्याची समानता झाली की तेव्हा प्राप्त होतो. म्हणून याच जन्मामध्ये याच जीवनात काय करा, थोडासा बदल करा, विचारात बदल करा, थोडासा आपल्या असणाऱ्या जीवन पद्धतीमध्ये बदल करा. कारण का या जीवाचा जो जन्मजन्माचा प्रवास झालाय ना, त्याच पद्धतीनं हे जीवन जगू नका. तर ह्या जीवनाची जाणीव लक्षात घ्या. हे परमार्थासाठी मिळालंय, भजन भक्तीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा देह मिळालाय. मग हाच विचार इथं करा. महाराज सांगतात म्हणून बदल करा. संसार व्यवस्थेमध्येच जीवनाची परिपूर्तता नाही आहे. संसार व्यवस्थेमध्ये जीवनाचं जीवन त्यासाठी नाही आहे, म्हणून त्यासाठीच जगू नका. तर परमार्थाचाच विचार जीवनामध्ये या ठिकाणी निश्चितवाने करा. म्हणून महाराज सांगतात बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता हा नाही मनुष्य देह. आणि ज्यावेळी महाराजांनी जगाकडे लक्ष केलं, जगाचं अवलोकन केलं, परिशीलन केलं, माणसाचा अभ्यास केला, त्यावेळी माणसं कष्टरत दिसली, प्रयत्नरत दिसली, परंतु त्यांचे होणारे सायास स्वहितासाठी न होता अन्यत्रच होताना महाराजांच्या लक्षात
महाराज सांगतात जर विचार केला तर मानवी जीवन कष्टरत आहे, प्रयत्नशील आहे, पण त्याचे होणारे कष्ट सायास प्रयत्न हे स्वहितासाठी होताना मात्र दिसत नाही. आपुल्या हिताचे नवती सायास. मग कशासाठी होतात तर गृहदारास धन वित्त, पण यासाठी सगळे सायास आणि प्रयत्न घडतात. मग जर तसा विचार केला तर मानवी जीवनाचं हित कशात आहे? मानवी जीवनाचं हित जर कशात असेल तर महाराज सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन करोनी आमन ई कवी. म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करण्यामध्ये मानवी जीवनाचं हित आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ना, हित ते हे एक कंठीर आहे नाठविता देह भाव देही. हेच खऱ्या अर्थाने एक हित आहे. म्हटले हित आहे. कोणतं हित आहे? कंठामध्ये नित्य राम राहणं, नित्य भगवान परमात्म्याचं स्मरण आणि भजन घडणं, त्याच्यात मानवी जीवनाचं हित आहे. किती भजन घडणं? नाठविता देह भाव देही. अर्थात याच देहामध्ये राहून देहभावाचा सुद्धा विसर पडणं आणि सारखं भगवान परमात्म्याचं भजन घडणं, त्याच्यामध्ये मानवी जीवनाचं खऱ्या अर्थाने हित आहे, मानवी जीवनाचं कल्याण आहे. मग यासाठी दिसणारे प्रयत्न दिसत नाही, परमार्थामध्ये माणसं प्रवृत्त दिसत नाही. मग कशासाठी सगळा प्रयत्न आहे तर गृहदारास धन वित्त. म्हटले घर उपयोगी वस्तू पदार्थ आणि घरातल्या सगळ्या व्यवस्थेच्या पुरवठ्यासाठीच प्रयत्न जीवनभर घडतोय. त्याचबरोबर विचार केला तर धन वित्त यासाठी प्रयत्न आहे. स्थावर जंगम मालमत्ता उभी राहिली पाहिजे, पैसा असला पाहिजे, धन असलं पाहिजे. कारण का कधी कधी व्यवहारामध्ये धनवंताला सुद्धा किंमत भेटत असते ना, धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. पण एक आहे, धन जे असेल, धनाची मर्यादा एका विशिष्ट स्तरापर्यंत आहे, विशिष्ट स्तरापर्यंत आहे. भौतिक जगतातला व्यवहार करायचा असेल तर धन लागणार आहे, निश्चित धन चालणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने जीवाच्या उद्धाराचा विचार असेल तर तिथं मात्र पुण्य गरजेचं आहे. विठाला धन पैसा याच्यामध्येच माणसाच्या जीवनाची गुंतवणूक झाली. तसा जर विचार केला ना तर मनुष्य विशेषत्वानं 3 पच्या मागे लागलेला आहे. काय? एक आहे पद, दुसरं आहे प्रतिष्ठा, तिसरं आहे पैसा. या सगळ्या गोष्टी आहेत. पदासाठी प्रयत्न आहे, त्याच्यासाठी रस्सीखेच आहे, ओढाताण आहे, हे सगळं आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठा आहे. एखाद्या वेळी पद सगळ्यांना नको आहे, थोड्या बहु माणसाची आशा असेल, पण प्रतिष्ठा बहुतांश माणसांना अपेक्षित असते, अधिक मिळावी वाटत असते. मान मिळावा, सन्मान मिळावा, प्रतिष्ठा व्हावी. कधी कधी काही माणसं एखाद्या माणसाला बोलताना सहज बोलतात, काय राव तुम्ही किती दिवस झाले भेटले नाही भेटले, जाऊ द्या म्हटले, तुमचा साधा फोनही मला आला नाही. मुद्दा असा आहे की ही आशा का आहे? याच्यातून एक माणसाला सुप्त मानाची इच्छा असते, प्रतिष्ठेची इच्छा असते, आणि नाहीच यदा कदाचित तर पैशाची सगळ्यांनाच असते. बऱ्यापैकी बहुतांशी अपेक्षा पैशाची असते. त्याचं एक कारण आहे, या 2 गोष्टी पूर्वीच्या नसल्या तरी फार माणसाच्या जीवनाचे काही बिघाड होत नाही. एखाद्याकडे पद नसलं म्हणून काही झालं काही होत नाही, प्रतिष्ठा नाही मिळाली तरी काही बिघडत नाही. पण पैसा नसला तर बराच बिघाड होतो, कारण जीवन व्यवस्था चालत नाही. जीवन व्यवस्थेला भौतिक दृष्टिकोनातून जर पूर्तता द्यायची असेल तर पैसा आवश्यक असतो, पण तो सुद्धा किती मिळवला पाहिजे याला सुद्धा मर्यादा असते. किती मिळवला पाहिजे याला मर्यादा असते. कधी कधी इतकाच त्याच धुंदीमध्ये माणूस असतो, एवढाच तो मिळवत असतो, तो विसरूनच जातो की आपण परमार्थ करायला आलोय, विसरूनच जातोय की आपल्याला देव धर्म या सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजे, हे त्याला विसरच पडून जातो. आमचे गुरुवर्य बाबा वैकुंठवासी रंगनाथ स्वामी महाराज बाबा सांगायचे की निश्चित जीवनामध्ये माणसाने पैसा कमवला पाहिजे, पण कुठपर्यंत? तो एका स्तरापर्यंत कमवला पाहिजे. कुठपर्यंत म्हटले? जोपर्यंत आपल्या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, आपली पुढची पिढी, मुलं बाळ जोपर्यंत जबाबदार होत नाही, मोठी होत नाही, कमवती होत नाही, तोपर्यंत कमवलं पाहिजे. आणि एकदा त्यांना कमवण्याची जर जबाबदारी लक्षात आली ना, मग ती जबाबदारी त्यांच्यावर सुपूर्द करून आपण थोडं 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 करून निवांत झालं पाहिजे. म्हणून बाबा म्हणायचे की किती पळायचंय, किती पळायचं. एखादा माणूस जर आला ना भेटायला तर बाबा म्हणायचे, अरे बाबा ठीक आहे भरपूर पळाले, आणखीन किती पळायचंय, आता जरा थांबलं पाहिजे. कारण कितीही जर पळत राहिला किंवा नित्य प्रवास राहिला तर सुख थोडंच आहे, सुख विश्रांतीत आहे, थांबण्यात आहे. आणि म्हणून कुठंतरी थांबायचंय. म्हणजे पुढची पिढी जर जबाबदार बनली असेल तर मग थोडं थोडं निवृत्तीकडे हळूहळू वळायला हरकत नाही. आणि एक आहे, जर आपण त्यांच्यासाठी अर्थात त्यांच्या पुढच्या पिढीसाठीही जर कमवून ठेवणार वर्तमानातलीच पिढी असेल तर त्या पुढच्या पिढीनं कमवायचं तरी काय, मिळवायचं काय? अर्थात किती मिळवलं तर मिळवता येतं. ज्ञान, कौशल्य, इच्छाशक्ती, प्रयत्नशीलता
या सगळ्या गोष्टी असेल आहे त्याच्यात कधी वाढच करता येत असते, पण एखाद्याला अधिकच जास्त मिळालं तर त्याची कमवण्याची इच्छा थांबू शकते ना. म्हणून मिळवलं पाहिजे, पण किती मिळवलं पाहिजे, मर्यादित मिळवलं पाहिजे. आपली व्यवस्था, आपली गरज आपल्या स्वकर्तृत्वानं आणि आपल्या स्वप्रयत्नानेच भागली पाहिजे. त्यासाठी कोणाच्या आधाराची गरज नको. पण इतकंहीच कमी बसू नये की भजन, परमार्थ, वारी, कीर्तन या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होणार नाही, इतकाही त्याच्यातच गुंतू नये. म्हणून परमार्थ घडला पाहिजे, वारी घडली पाहिजे, किंबहुना देवाच्या सेवेचा विचार हा नित्य माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात माणसाचं जीवन प्रयत्नशील, कष्टरत आहे. पण ते सगळं कशासाठी आहे म्हटले, गृहदारास धन वित्त. जर विचार केला ना, एखादा माणूस सारखा धावपळीत असतो, दिवसभर सकाळी दिवसा निघाला, सकाळी दिवस उजाडल्याबरोबर घराच्या बाहेर पडतो, संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत फिरतच असतो, सूर्योदय ते सूर्यास्त त्याचा प्रवास चाललेला असतो, सगळी धावपळ चाललेली असते. पण सगळं झालं आणि घरी आला आणि जर त्याचा ताळेबंद बघितला, बाबा दिवसभराचा तपशील काय हिशोब लागतोय, तर काहीच लागत नाही, सगळी बाकीच तोटा, काही लाभ सापडत नाही. मग एवढे श्रम झाले पण लाभ का नाही, याचं कारण आहे त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या उत्कर्षाचा विचार केला नाही, तो फक्त पळत राहिला. मग कुठं पळाला, रस्त्यावर उभा होता, कुठंतरी कोणाची तरी गाडी आली, हात दिला, बसला, तिकडे गेला, तिकडून आला, इकडे आला, इकडे गेला, तिकडे गेला, सगळीकडे गेला, पण काय घेऊन आला, काहीच नाही पता. तसं होतं मानवी जीवन मिळालं आणि हे सगळा व्यवहार प्रपंचाचा विचार करत बसलो, पण व्यक्तिगत जीवनाच्या उद्धाराचा विचार कधी करणार आहे. हा सगळा विचार या ठिकाणी खऱ्या अर्थाने घडला पाहिजे. म्हणून हिताचा विचार झाला पाहिजे. पण महाराज सांगतात माणसाच्या जीवनात प्रयत्न आणि सायास होतात, पण ते हिताच्या संबंधानं होताना दिसत नाही, ते सगळे अन्यत्रच होतात. आपुल्या हिताचे नव्हती सायास, गृहदारास धन वित्त. म्हटले या सगळ्या प्राप्तीसाठीच खऱ्या अर्थाने काय जीवनाचे प्रयत्न घडत असतात, पण हिताचा विचार होताना मात्र दिसला नाही महाराजांना. आणि म्हणून महाराजांनी पुन्हा एकदा सूचित असा विचार दिला की अरे बाबा, हा देह मिळालाय असं तुम्हाला आपल्याला वाटतंय, पण हा देह खऱ्या अर्थाने कसा मिळालाय. अभंगाचं 3रं चरण. अवचिता निधाना लागले से हाती, अवचिता निधाना लागले से हाती, अवचिता निधाना लागले से हाती. अवचित निधान लागले हाती, भोगावे विपत्ती गर्भवास. हा जीवाचा प्रवास चाललेला आहे, जन्म मृत्यूचा जीवाचा प्रवास चालत असताना खऱ्या अर्थाने आज जीवाला जो देह प्राप्त झाला हा खऱ्या अर्थाने मानवी देह आहे. हा कसा मिळाला म्हटले, अचानक मिळाला. जर विचार केला तर यासाठी आपण आणखीन एक पहिले विचार करून आलो की पाप पुण्याची समानता झाली तर हा देह मिळतो. तसाच महाराज सांगतात हा देह खऱ्या अर्थाने कसा मिळाला म्हटले, हा देह अचानक जीवाला खऱ्या अर्थाने सापडला, नाहीतर जीवाचा प्रवास चाललाय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, चैतन्य नाते किंवा उपजे ते नासे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा तैसे हे. अर्थात जर विचार केला तर हे सगळं कसं म्हटले चाललेलं आहे, हा सारखा प्रवास जीवाचा चाललेला आहे. मग हे सगळा जीवाचा प्रवास चालत असताना जसा एखादा विचार आपण केला, गावामध्ये एखादं घर असतं किंवा झाड असतं, मग त्या झाडावरती त्या घरावरती कावळा येतो, बसतो, थोड्या वेळाने चिमणी येते, चिवचिव करते, बसते,
थोड्या वेळाने आणखीन एखादा बगळा येतो, थोडा बसतो, पुन्हा जातो, पुन्हा एखादा फुलपाखरू येतं, बसतं, पुन्हा वेगवेगळे पक्षी येतात, बसतात, निघून जातात. येणारे पक्षी येत असतात, बस थांबतात, वाटतं तेव्हा निघून जातात. पण जर विचार केला तर घर तिथंच असतं. घर कुठं जात नाही. घर कुठं असतं? घर तिथंच असतं. तसं या जीव रूपी अधिष्ठानावरती कर्मानुरूप देह येत असतात, देह पडत असतात. जीव मात्र नित्यच त्याचा प्रवास चाललेला आहे. मग आज जर विचार केला तर भाग्य काय आहे? हा मानवी देह मिळालेला आहे. मग हा मानवी देह मिळाला, हा कसा मिळाला म्हटले? अवचेत निधान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. जसा एक माणूस नदीच्या किनाऱ्यावरती स्नान करून बाहेर आला. तो अंध होता, डोळे नव्हते आणि अंध होता. सहज वाटलं की टाळी वाजवावी, आणि टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर हातामध्ये कावळा सापडला. कावळा सापडल्या बरोबर हातात कावळा, तोच आवाज आला. म्हटलं कावळा सोडू नका, पाहिजे असेल ती किंमत तुम्हाला देतो, पण तितका कावळा सोडू नका. त्या माणसाने विचार केला, अरे आपण तर काही किंमत केली नाही, द्यायचा म्हटलो नाही, आपल्या हातात फक्त कावळा सापडल्या बरोबर. त्या अंध माणसाने विचार केला, हातात कावळा सापडल्या बरोबर कावळ्याला एवढी किंमत. म्हटले मग एका कावळ्याला एवढी किंमत येते, एक काम करू, हा कावळा आता काठीत ठेवू आणि दुसरा कावळा पुन्हा पकडू. होईल का तसं? नाही. हात कसा सापडला होता? पावला हा देह. मग विचार केला तर त्या अंध माणसाच्या हातामध्ये अचानक जसा कावळा सापडावा तसा खऱ्या अर्थाने हा देह प्राप्त झालेला आहे. न घडे उपाय घडवाले, पावला हा देह कागताले न्याय. न घडे उपाय घडवाले. मग तसा खऱ्या अर्थाने महाराज सांगतात, अवचेत निधान लागले हाती, भोगावी विपत्ती गर्भवास. नाही तर जर विचार केला तर जीवाला गर्भवासाचं दुःख भोगावं लागतंय. मग गर्भवासाच्या दुःखाचा, यातनेचा विचार केला तर काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षण क्षणाध्यात ध्यात असो. मग विचार जर केला तर असं असणार हे खरं तर जन्म मृत्यूचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे, महाजीवाचा प्रवास चाललाय. मग भोगावी विपत्ती, विपत्ती म्हणजे दुःख आहे, कष्ट आहे. मग कष्ट आणि विपत्ती भोगावी लागते, पण त्याच्यातून सुटण्याचं ठिकाण म्हणजे हा मानवी देह. या दुःखातून निवृत्त होण्याचं ठिकाण म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी देह आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबार सांगतात, बाबा हा देह मिळाला, पण इथं उद्धाराचा आणि कल्याणाचा विचार घडला नाही, तर हेच खऱ्या अर्थाने पुन्हा येण्या जाण्याचं कारण आहे. अभंगाचं पुढे कारण मानवी देह मिळाला आणि मानवी देह मिळून जर इथं उद्धाराचा प्रयत्न घडला नाही,
इथं उद्धरून जाण्याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न जर जीवनामध्ये घडले नाही तर हेच पुन्हा 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 येण्या जाण्याचं कारण आहे. मग पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा हा सारखा प्रवास या ठिकाणी चाललाय. मग या प्रवासाचा विचार केला तर हा प्रवास किती खडतर आहे जर विचार केला तर. प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवई मास, आलो जन्मास येतवरी. मग गर्भवासाचं दुःख आहे, बालपणाची समस्या आहे, तारुण्याची व्यथा आहे, वृद्धपणाची चिंता, या सगळ्या गोष्टी कशा आहेत पुन्हा आणखी क्लेशदायक आणि दुःखदायकच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात मानवी जीवनात याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन भजन घडलं तर मात्र ठीक आहे, पण हा सगळा विचार घडला नाही तर मग हेच खऱ्या अर्थाने काय तर येण्या जाण्याचं कारण आहे. यावे जावे पुढे ऐसेचे कारण, भोगावे पतन नरकवास. आणि इथून उद्धरून जाण्याचा विचार आहे, इथं उद्धार होण्याचा विचार आहे, पण तो प्रयत्न घडला नाही तर पुन्हा मग पतनाकडे, नरकाला, दुःख भोगण्यासाठी पुन्हा जीवाला जावं लागतं. भोगावे पतन नरकवास. मग नरकवास अर्थात तिथं जर विचार केला तर सगळं दुःख आहे, कठीणता आहे, आणि मग नरकवासासारखं कठीण दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय शेवटी पुन्हा असा एक विचारपूर्वक सल्ला देतात की बाबा एक काम करा, हे मानवी जीवन मिळालंय, मानवी देह मिळालाय ना, मग याच देहामध्ये काय करा म्हटले, भगवान पांडुरंग परमात्म्याची देवाची आठवण करा. आठवण मने आठव दरिया दे
महाराज सांगतात बाबा हा देह मिळाला, या देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करा, आठवण करा, आठव धरा. नाही जर तुम्ही हे सगळं करू शकला तर पुढं मात्र काही बरं नाही. तुका म्हणे धरी आठव या देहामध्ये. आजच शक्य आहे, आज भगवान परमात्म्याचं भजन करा, आठवण करा, आठव धरा. आणि हे सगळं जर नाही करू शकलो तर मग पुढे मात्र महाराज सांगतात काही बरं नाही. नाही तरी काही बरे नव्हे. का? इथं हे सगळं करता येतं, इथंच असून हे जर सगळं केलं नाही तर मग पुढे काय आहे? जसं एखादा छोटासा मुलगा असतो, तो शाळेत जातो पण अभ्यास करत नाही. असे दिवसांदिवस तो मोठा व्हायला लागतो. शाळा त्याची अर्थात वर्ग वाढत चालले पण त्याचं ज्ञान वाढेना, त्याची बुद्धी वाढेना, किंबहुना त्याची शैक्षणिक प्रगती साधेना. अशा वेळी त्याची आई, वडील, घरातली शहाणी ज्येष्ठ माणसं म्हणतात बाबा याच वयात अभ्यास करतोय तो का, पुढे शक्य नाही. पुन्हा काही खरं नाही. मग शिकताच येत नाही का? येत नाही असं नाही, पण जबाबदाऱ्या एवढ्या वाढल्या जातात वेळ भेटत नाही. शिकताच येत नाही किंवा शिक्षणच करता येत नाही असं नाही. मनुष्याला शेवटच्या क्षणापर्यंत शिकता येईल, हरकत नाही, पण जबाबदाऱ्या इतक्या वाढून जातात की माणसाला तसा वेळ भेटत नाही. पण बालपणामध्ये जर विचार केला तर वेळच वेळ असतो. जबाबदारी उचलण्यासाठी आई वडील, घरातली ज्येष्ठ शहाणी माणसं तयार असतात. लागेल ते आणून देतात, पाहिजे तेव्हा ते देऊन देतात. फक्त काम एकच असतं, अभ्यास करायचा आहे. मग ते सांगत असतात आता शक्य बाबा, पुढे तुला पुन्हा वेळ भेटणार नाही, पुन्हा तुझ्या जबाबदाऱ्या वाढतील, पुन्हा आणखीन तुझ्या मागे कार्यभार वाढेल, हे पुन्हा शक्य नाही, आज शक्य आहे. तसं महाराज सुद्धा सांगतात बाबा या देहामध्ये शक्य आहे, पुन्हा आणखीन शक्य नाही. मग एक काम करा, तू का म्हणे धरे आठव या देही, नाही तरी काही बरे नव्हे. आपुल्या हिताचे नवती सायास, ग्रहदारास धनवित. ज्ञानेश्वरा वैकुंठवासी विश्वनाथ माधवराव पाटील धमाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. गावकरी आहेत, बाहेरून आलेली सर्व पाहुणे मंडळी, सर्व भजनी मंडळी, वारकरी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे. म्हणून ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी रुजू करत असताना काही चुकीचे अपशब्द निघाले असतील, बुद्धीचा वाणीचा दोष म्हणून सोडून द्या. जे काही बरोबर आहे ते बरोबर आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंगनाथ स्वामी महाराज बाबा यांचाच पोहोचवण्याचा, मांडण्याचा अल्पसा छोटासा प्रयत्न आहे. झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम.